श्री स्वामी समर्थ. बुधवार 12 ऑगस्ट, दीप अमावस्या. विसरूनही खाऊ नका या 3 भाज्या, नाहीतर वर्षभर भोगावे लागतील भयंकर परिणाम. शत्रुपीडा, पितृदोष आणि कुटुंबावर येईल मोठे संकट. नमस्कार मैत्रिणींनो आणि माझ्या आदरणीय बंधू भगिनी. येत्या बुधवार 12 ऑगस्टला अत्यंत पवित्र आणि फलदायी अशी दीप अमावस्या येत आहे. आपण सगळेच या दिवशी घरातील दिव्याची पूजा करतो. तो घरातील नकारात्मकता बाहेर काढून समृद्धीची प्रार्थना करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, एका रात्रीच्या केलेला एक छोटासा चुकीमुळे तुमच्या घरात वर्षभरासाठी दारिद्र्य, पितृदोष आणि भयंकर शत्रुपीडा येऊ शकते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. दीप अमावस्येच्या दिवशी आपण काय खातो यावर आपल्या घराची शांती आणि प्रगती अवलंबून असते. आपल्या शास्त्रामध्ये आणि वडीलधाऱ्याच्या सांगण्यात काही अशा भाज्यांचा उल्लेख आहे ज्या या दिवशी चुकूनही घरात शिजवल्या किंवा खाल्ल्या तर त्याचा थेट परिणाम घरातील मुलांच्या आरोग्यावर, नवऱ्याच्या नोकरी, व्यवसाय आणि प्रगतीवर होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 भाज्याविषयी सांगणार आहे ज्या 3 अमावस्याला खाणे म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यासोबत व्हिडिओच्या उत्तरार्धात तुम्हाला असा एक अचूक आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यांनी तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, पितृदोष आणि पीडा एका रात्रीत कायमची नष्ट होईल. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एक कमेंटमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया त्या 3 भाज्या कोणत्या आहेत आणि तो गुप्त उपाय कोणता. मैत्रिणींनो, दीप अमावस्या ही केवळ आषाढ महिन्याची सप्तमी नाही, तर ती एक अत्यंत मोठ्या आणि पवित्र आध्यात्मिक बदलाची नांदी असते. आषाढ महिन्यातील गडद काळोखी रात्र संपून श्रावण महिन्यातील पवित्रतेचा, भक्तीचा आणि प्रकाशाचा नवचैतन्यमय काळ सुरू होणार असतो. म्हणून आपण या रात्री घरातील सर्व जुने नवीन दिवे घासून पुसून त्यांना हळद कुंकू वाहून त्याची पूजा करतो. दिव्याचा तो लहान साधी प्रस्तुभ आपल्या घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. पण मैत्रिणींनो, इथे एक फार मोठा विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. आपण घराच्या चौकटीवर, अंगणात आणि देवघरात श्रद्धेने दिवे लावतो. पण जर आपल्या शरीरात म्हणजेच आपल्या खात असलेला अन्नाची कमतरता, अन्नातच नकारात्मकता निघून गेली तर त्या बाहेरच्या दिव्याची पूर्ण लाभ आपल्याला कसं मिळेल. आपण आपल्या ऋषीमुनींनी किंवा पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी एक वाक्य, खूप मोठा सिद्धांत सांगितलेले आहे. जसजसे अन्न तसतसे मन आणि तसे विचार यामागे केवळ धार्मिक कारण नाही, तर एक गूढ निसर्ग नियम, वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा दडलेला आहे. अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्राचा विशिष्ट स्थितीमुळे पृथ्वीवर आणि वातावरणात प्रचंड मोठे बदल घडत असतात. समुद्रातील भरती येते, मानवी मनातील भावना तीव्र होतात. याच काळात ब्रह्मांडातील नकारात्मकता आणि सूक्ष्म लहरीचा प्रभाव अत्यंत तीव्र असतो. वनस्पती आणि भाज्या सुद्धा निसर्गाचा एक भाग असलेला या दिवशी काही विशिष्ट भाज्या वातावरणातील ही घटक, नकारात्मकता ऊर्जा आणि सूक्ष्म घटक स्वतःमध्ये जास्त प्रमाणावर शोषून घेतात. अशा वेळी जर आपण या दिवशी नकळते हा विशिष्ट भाज्या आपल्या आहारात घेतल्या तर ती नकारात्मकता थेट आपल्या शरीरात प्रवेश करतो.
आणि म्हणूनच ते समजावून घेणे अत्यंत गरजेचे आहे. ही एक चूक आपल्यासारख्या गृहिणीकडून नकळत कशी घडते ते पाहूया. आपण सकाळी बाजारात जातो, भाजीवाल्याकडे ताज्या दिसणाऱ्या आणि किंवा नेहमीच्या भाज्या दिसल्या की सहज विचार न करता विकत घेतो. दुपारी किंवा रात्री त्या प्रेमाने शिजवतो आणि कुटुंबाला वाढतो. पण मैत्रिणींनो, एक गृहिणीच्या हातात आणि संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य, समृद्धी आणि नशीब जोडलेले असते. आपल्या अज्ञानतेच्या पोटी जर या पवित्र दीप अमावस्याच्या आपण त्या 3 भाज्या शिजवल्या तर त्याचे भयंकर आध्यात्मिक व कौटुंबिक परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. हे भयंकर परिणाम कोणते तर पितृदोष आणि पितरांचा खूप कोप. अमावस्या हा काळ आपल्या पूर्वजांच्या पितरांच्या स्मरणाचा असतो. या दिवशी घरात तामसिक किंवा वाईट लहरी असणाऱ्या भाज्या बनवल्यास इतर पितर असंतोष व्यक्त करतात. घरातील बरकत निघून जाते आणि पैशाची आवक थांबते. शत्रुपीडा आणि कार्यस्थानी या विशिष्ट भाज्यामुळे शरीरात आणि वास्तूमध्ये रजतम गुण वाढवतात. यामुळे समाजात, नोकरीत तेव्हा व्यवसायात विनाकारण तुमच्या गुप्त शत्रू निर्माण होतात. तुम्ही कितीही चांगले काम केले तरी लोक तुमच्या विरुद्ध उभे राहतात आणि कामात अडथळे आणतात. तिसरं म्हणजे कुटुंबातील केस आणि पती, मुलावर संकट. या नकारात्मकता अन्नाचा सर्वात पहिला आणि वाईट प्रभाव घरातील मुख्य कामकर्त्या व्यक्तीवर म्हणजेच तुमच्या पतीवर होतो. त्याच्या कामात अपयश येते, चिडचिड वाढते. तसेच लहान मुलांचे एकाग्रता नष्ट होते. ती विनाकारण आजारी पडतात किंवा त्यांना नजर लागण्याचे प्रकार वारंवार घडतात. आता तुमच्या मनात नक्की शंका आणि प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असेल की अशा 3 भाज्या आहेत ज्या पवित्र दीप अमावस्याला खाणे म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. चला, अजिबात वेळ न घालवता त्या 3 भाज्या मागील पुढील सत्य आणि कारणे सविस्तर समजून घेऊया. चला तर मैत्रिणींनो, अजिबात वेळ न घालता आपण जाणून घेऊया की दीप अमावस्याच्या आपल्या स्वयंपाकात घरात चुकूनही न शिजवता पहिली भाजी कोणती आहे? पहिली भाजी वांगी. होय मैत्रिणींनो, पहिली भाजी आहे वांगी. अनेक गृहिणीचा असा समज असतो की वांगी ही रोजच्या जेवणामधील एक साधी भाजी आहे. पण दीप अमावस्या दिवशी वांग्याची भाजी किंवा भरीत बनवणे अत्यंत वर्ज्य मानले गेले आहे. याचा उल्लेख कुठे आढळतो आणि काय सांगितले आहे? एका आपल्या प्राचीन गरुड पुराण तसेच पद्यपुराणात यासारख्या धार्मिक ग्रंथामध्ये आणि आपल्या सनातन परंपरेत आचारसिंधू या ग्रंथात अन्नाच्या गुण धार्मिक वर्गीकरण केले आहे. यामध्ये वांग्याला ऋतक म्हटले असून ते निसर्गाने अत्यंत तामसिक आणि उष्ण मानले गेले आहे. अमावस्येच्या रात्री ग्रहांची स्थिती, विशेष चंद्राची अनुपस्थिती ही तामसिक वृत्तीला खतपाणी घालते. याचे भयंकर परिणाम काय होतात सांगते. शत्रुपीडा आणि व्यावसायिक नुकसान. वांग्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता सर्वाधिक असते. दीप अमावस्याला वांगी खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण आणि मानसिक शांततेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे तुमच्या पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात सहकार्याचे विनाकारण खटके उडू लागतात. याचे श्रेय दुसरे कोणीतरी घेऊन जाते आणि नवीन गुप्तशत्रू निर्माण होतात. घरातील वातावरण आणि मुलांचा त्रास. घरात विनाकारण चिडचिड वाढते. लहान मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, एकाग्र होऊ शकत नाही आणि घरातील गृहिणीचे मन चंचल राहते. म्हणून येत्या 12 ऑगस्टच्या दीप अमावस्याला वांग्याची भाजी, भरीत किंवा वांग्याची कोणत्याही पदार्थ घरात अजिबात शिजवू नका. दुसरी भाजी पालेभाज्या, विशेष शेपू आणि कांदापात. आता वळूया दुसऱ्या भाजीकडे जी आपण आरोग्यदायी समजून आवडीने शिजवतो. ती भाजी म्हणजे शेपूची भाजी किंवा कांदापात. याचा शास्त्र उल्लेख आणि मूळ कारण आपल्या धर्मसिंधू आणि करुणासिंधू या ग्रंथामध्ये अमावस्या, एकादशी आणि व्रताच्या दिवशी काही विशिष्ट वनस्पतीचा त्याग करण्याचे स्पष्ट सांगितले आहे. या ग्रंथानुसार जमिनीला लागून वाढणाऱ्या
ज्या भाज्याचा गंध वास अत्यंत तीव्र असतो आणि ज्या भाज्यामध्ये नैसर्गिकरित्या उग्रता असते त्या भाज्या पवित्र तिथीला देवीला किंवा पितरांना अर्पण केल्या जात नाहीत आणि स्वतःही खाल्ल्या जात नाही. शेपू आणि कांदापात पाहता या दोन भाज्या उग्र वासाच्या तीव्र गंधी असून त्या तामसिक ऊर्जेच्या संपर्कात लवकर येतात. याचे भयंकर परिणाम काय होतात सांगते. पितृदोष निर्माण होतो. दीप अमावस्या हा दिवस आपल्या पितरांचे स्मरण करण्याचा, त्याचा आशीर्वाद घेण्याचा दिवस असतो. जर या रात्री घरात शेपू किंवा कांदापात यासारख्या तीव्र वासाच्या भाज्या शिजवल्या गेल्या तर घरातील सकारात्मक व सात्विक लहरी नष्ट होतात. यामुळे पितर असंतोष व्यक्त करतात असे मानले जाते. आर्थिक चंचल आणि आरोग्याची हानी. पितृदोष निर्माण झाल्यामुळे घरात पैशाची आवक अचानक मंदावत होतात. हातात आलेला पैसा टिकत नाही आणि दवाखान्याचा खर्च विनाकारण वाढतो. तसेच घरातील मुख्य कमावत्या व्यक्तीमध्ये आळस आणि पितरांचा त्रास वाढून शारीरिक थकवा जाणवतो. आता तुम्ही नक्की विचार करत असाल, ताई वांगी आणि शेपू किंवा कांदापात याबद्दल तर समजले, पण तिसरी भाजी कोणती आहे ती या दिवशी दोन भाज्यापेक्षा अधिक धोकादायक मानली जाते. तिसरी भाजी आपल्या सर्वांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असते आणि लोक ती रोजच्या आहारात वापरतात, पण ती अमावस्येला ती खाणे म्हणजे थेट राहू केतूच्या दोषाला आणि मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. ती भाजी कोणतीही आहे, चला ती गुपित आणि त्या मागील सत्य सविस्तर जाणून घेऊया. मैत्रिणींनो, आता अतिशय लक्ष देऊन ऐका, कारण आता मी त्या तिसऱ्या भाजीबद्दल सांगणार आहे. ती तुमचा स्वयंपाक घरात अगदी रोज वापरले जाते, पण दीप अमावस्येच्या दिवशी ही भाजी खाणे किंवा घराची जेवणे म्हणजे स्वतःच्या हाताने संकटाचे दार उघडण्यासारखी. ती तिसरी भाजी दुसरी तिसरी कोणती नसून मुळा आणि मुळ्याची पान होय. मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलाय. मुळा. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की ताई, मुळा तर आरोग्यासाठी इतका चांगला असतो, पचनासाठी उत्तम असतो, मग तो दीप अमावस्येला वर्ज्य का? तर मैत्रिणींनो, यामागे केवळ आरोग्य नाही तर खूप मोठं ज्योतिषशास्त्र आणि आपल्या ग्रंथामधील नियम दडलेला आहे. याचा ग्रंथोक्त उल्लेख आणि ज्योतिषशास्त्रातील स्थान काय आहे? आपल्या सनातन परंपरेत स्कंदपुराणात आणि पद्यपुराणात सृष्टिखंड या ग्रंथामध्ये तिथीनुसार आहारामध्ये स्पष्ट नियम दिलेले आहे. ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितले आहे की अमावस्याला मूलकम वर्जतय, म्हणजे अमावस्या दिवशी तिथीला मुळाचे सेवन पूर्णपणे वर्ज्य आणि पापकारक मानले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मुळा ही वनस्पती राहू आणि केतू या ग्रहाचा छायाग्रहाचे प्रतिनिधित्व करते. मुळा जमिनीच्या आत अंधारात वाढतो आणि त्याचा स्वाद तिखट तीव्र असतो. आता गणित नीट समजून घ्या. अमावस्या दिवशी आकाशात चंद्र पूर्णपणे लुप्त असतो, म्हणजे मानवी मानाचे, भावनेचे आणि सात्विकतेचे प्रतीक असलेला चंद्र अत्यंत कमकुवत स्थितीत असतो. अशा वेळी जर तुम्ही राहू केतूच्या प्रतिनिधित्व करणारा मुळा, त्याची भाजी किंवा त्याची कोशिंबीर खाल्ली तर तुमच्या शरीरात आणि वास्तूमध्ये राहुकेतेची नकारात्मकता ऊर्जा दुप्पट वेगाने सक्रिय होते. ज्या लोकांच्या पत्रिकेत आधीच राहू किंवा केतू दोष आहे त्यांच्यासाठी तर हा काळ अत्यंत घातक ठरतो. याचे कुटुंबावर होणारे दुष्परिणाम, पतीच्या आयुष्यावर आणि नोकरी व्यवसायावर थेट संकट, तुमच्या पतीच्या कामात अचानक अडचणी येतात, बनलेली कामे शेवटच्या क्षणी बिघडतात, पैशाचे मोठे नुकसान होऊ शकते, मुलांचा त्रास, घरातील लहान मुलांना विनाकारण नजर लागणे, अचानक आजारी पडणे किंवा भीती वाटणे असे प्रकार घडतात. शत्रूचा त्रास, ज्या लोकांच्या तुमच्यावर चांगले प्रेम नाही ते तुमच्या विरुद्ध कट कारस्थाने करू शकतात. म्हणूनच 12 ऑगस्ट बुधवार दीप अमावस्याला या 3 भाज्या, वांगी, दुसरा शेपू, कांदापात आणि तिसरी म्हणजे मुळा तुमच्या स्वयंपाकात घरात अजिबात आणू नका.
आणि बनवूही खाऊ सुद्धा नका. आता तुम्ही म्हणाल, ताई, जर न कळत पूर्वी आमच्याकडून ही चूक झालेली असेल तर याआधी अमावस्येच्या सर्व संकटापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर आम्ही काय करायला हवे? आता मी तुम्हाला असा एक विशिष्ट आणि गुप्त उपाय सांगणार आहे, जो या दीप अमावस्याला तुम्ही संध्याकाळी केला तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, पितृदोष आणि शत्रू पीडा क्षणात भस्म होईल. उपाय अत्यंत सोपा आहे, पण त्याचे फळ अथांग आहे. हा उपाय घरातले स्त्रियांनी संध्याकाळी प्रदोष काळात करायला हवा. हा उपाय कसा करावा सांगते. दिव्याच्या मांडणी संध्याकाळी स्वच्छ स्नान करून संध्याकाळी घरातील सर्व जुने व नवीन दिवे, पणत्या किंवा पितळेची दिवे स्वच्छ घासून पुसून घ्या. एका पाटावर किंवा चौरंगावर रांगोळी काढा. त्यावर थोडे अष्टगंध किंवा हळद कुंकू व्हा. त्यानंतर त्यावर थोडे तांदूळ ठेवा. मोहरीचा, तेलाचा किंवा तुपाचा दिवा, त्या तांदळाच्या राशीवर एक मोठा दिवा ठेवा. त्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल किंवा शुद्ध तूप वापरा. त्या दिव्याच्या तेलात किंवा तुपात 2 लवंग आणि एक छोटा कापराचा खडा टाका. दीप प्रज्वलित करताना खालील मंत्र किंवा स्वामींचे नामस्मरण करा. हात जोडून प्रार्थना करा. हे दीप देवता, माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, पितृदोष, आजारपण, शत्रुपीडा नष्ट करा. माझ्या पतीचे आणि मुलाचे रक्षण करा. घराभोवती फिरणे. हा दिवा संपूर्ण घरात, शौचालय आणि स्नानगृह म्हणजे बाथरूम सोडून सगळीकडे दाखवा आणि मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला बाहेरच्या दिशेने ठेवून द्या. मैत्रिणींनो, या उपायाने लवंग आणि कापराच्या धुरामुळे घरातील सर्व वातावरणातील वाईट शक्ती आणि नकारात्मक लहरी पळून जातात. मोहरीचे तेल शत्रुपीडा नष्ट करते आणि दिव्याचा प्रकाश तुमच्या घरात समृद्धी आणते. हा उपाय नक्की करून पहा. तुम्हा स्वतःला घरात एक वेगळी शांती आणि प्रसन्न जाणवेल. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवी, टेचे आणि श्री स्वामी समर्थ तसेच देवांचे नाव लिहून श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. स्वामी महाराज आणि भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.